नमस्ते. येत्या 18 तारखेपासून 30 तारखेपर्यंत घंटन महोत्सव चालू करणार आहोत. त्यामध्ये अशा येलो फिनिशिंग मध्ये आपल्या घंटांची टोटल रेंज अवेलेबल आहे. अगदी 4 ग्रॅम पासून ते 70 ग्रॅम पर्यंत शॉर्ट घंटन ते लॉंग घंटन टोटल वेट रेंज अवेलेबल आहे. सर्व घंटन 916 HYD मध्ये आहेत. त्याचबरोबर घंटन महोत्सव म्हटला की मेकिंग चार्जेस फक्त आपण 7.99 आकारले जाणार आहोत. तर त्यासाठी एकदा तुम्ही अवश्य व्हिजिट करा, घंटन पहा, खरेदी करा. सोनाई ज्वेलर्स, वारणा कोडोली. धन्यवाद. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 महत्त्वाचे पक्षप्रवेश झाले. त्यामुळे मुरगुडमधील राजकीय समीकरणं बदलली. नामदार हसन मुश्रीफांची साथ सोडत माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर माजी खासदार संजय मंडलिकांची साथ सोडून माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशांनंतर मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीत आता महायुतीचीच कुस्ती होणार असं चित्र निर्माण झालंय. सुहासिनी प्रवीणसिंह पाटील या भाजप शिंदे सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत, तर तस्नीम राजेखान जमादार या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि छत्रपती शाहू आघाडीच्या उमेदवार आहेत. मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज सुहासिनीदेवी पाटील यांची उमेदवारी जाहीर करताना माजी खासदार संजय मंडलिक यांनी त्या राज्यात उच्चांकी मतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी भाजप आणि शिवसेनेचे नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवार विजयी व्हावेत यासाठी जीवाचं रान करू अशी ग्वाही दिली. यावेळी भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गोकुळचे संचालक अमरीश घाटगे, बिद्रीचे संचालक भूषण पाटील, ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक, दिग्विजय पाटील, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंढके आदी उपस्थित होते. दरम्यान आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत दाखल उमेदवारी अर्जांची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती द्यायला टाळाटाळ केल्यामुळे पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.